तर सर्वांना जय महाराष्ट्र। आज आपण आलो नागपूरमध्ये। हे मुख्य कारखाना प्रबंधनचं कार्यालय आहे। इथचे हे सर्व सफाई कर्मचारी किंवा हाऊसकीपिंगचे वर्कर आहे। ह्या सर्व कामगारांना 4 दिवसापासून काढून दिलं। काढाचं कारण काय आहे का 22,000 पगार निघू राहिला आणि पगार हाती येऊ राहिला 14,000 रुपये, म्हणजे 6,000 रुपये ठेकेदार खाऊ राहिला किंवा इथचे काही अधिकारी असन त्याची याच्यामध्ये मिलीभगत असू शकते। 6 महिन्यापासून पीएफ नाही भरला। ह्या विषयावर यांनी आंदोलन केलं। त्याला जाब विचारला का बाबा आमचा पगार कुठे आहे 6,000 रुपये आणि तुला वापस का करायचा। काही लोकांचे 6,000 वापस केले, यांनी ऑनलाईन केले। 22,000 अकाउंटमध्ये आले तर 6,000 वापस ऑनलाईन पैसे वापस मागितले। आणि जेव्हा आपल्या हक्कासाठी कामगार जेव्हा लढतो तर त्या कामगारांना हे लोक कामावरून काढून टाकतात किंवा मग आपलं टेंडर संपवून टाकतात। ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या नागपूरची झाली आहे। हे इथंच नाही तर आपल्या नागपूर जिल्ह्यात खूप साऱ्या ठिकाणी हाच विषय रंगून गेला आहे का जर कामगारांना विषय उचलला, पगार पूर्ण मागितला किंवा मग तुम्हाला अर्धा पगार वापस नाही दिला तर तुम्हाला कामावरून काढून टाकल्या जाईल। त्याचं जिथं जागतं उदाहरण आज हे मोतीबागमधलं रेल्वेचं प्रबंधन कार्यालय आहे, कारखाना कार्यालय आहे। इथची परिस्थिती हेच करून दिली। आता पाहू याच्यामध्ये कामगार आयुक्त नागपूरचे जे आहे काय विषय घेतात आणि कशा प्रकारे यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात। धन्यवाद। अंधेरों से